परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. खरोखर परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन आम्ही पाहत असतो. खरोखर मागील दिवसात परमेश्वराने आमचं रक्षण करून, आम्हाला सहाय्य करून, त्याच्या सेवेमध्ये आणि त्याच्या विश्वासामध्ये त्याने आम्हाला स्थिर केलं. त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. या सुंदर शाब्बात दिवशी, या सकाळच्या वेळेस परमेश्वराने आम्हा सर्वांना त्याची स्तुती स्तवन करण्यासाठी पुन्हा एक वार एकत्र आणून त्याचं गौरव तो आमच्या द्वारे करून घेतो. म्हणून मी परमेश्वराला धन्यवाद देतो. खरोखर आम्ही जर जग आणि जगाची परिस्थिती पाहिली तर जग अतिशय वाईट परिस्थितीतून नाशाकडे जाताना आम्ही पाहतो. पण आमचा देव आम्हाला शुद्ध आणि पवित्र करतो. त्याबद्दल मी परमेश्वराचं गौरव करतो. खरोखर आज या सुंदर शाब्बात दिवशी परमेश्वराची स्तुती आराधना करण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला एकत्र आणलं. त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतो. आपण आपल्या भक्तीस आरंभ करूया. आपण स्तोत्र वाचन करूया. दाविदाचं स्तोत्र जे दाविदानं लिहिलेलं आहे. स्तोत्र 34 1 ते 10 वचनं आम्ही पाहणार आहोत. स्तोत्र संहिता याचा 34वा अध्याय 1 ते 10 वचनं आपण वाचणार आहोत. परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करेन. माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. माझा जीव परमेश्वराच्या ठाई प्रतिष्ठा मिरवील. दीन हे ऐकून हर्ष करतील. तुम्ही मजबरोबर परमेश्वराची थोरवी गा. आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला. त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. ज्यांनी त्याचकडे पाहिले ते प्रकाश पावले. त्यांचे मुखे लज्जेने कदापि ढळणार नाहीत. या पामराने धावा केला आणि परमेश्वराने तो ऐकला. त्याने त्याच्या सर्व संकटापासून त्याला सोडविले. परमेश्वराचा दिव्यदूत त्याचे भय धरणाऱ्या भोवती छावणी देतो आणि त्याचे रक्षण करतो. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. त्याचवर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराचे पवित्र जन हो. त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यास काही उणे पडत नाही. तरुण सिंहास वान पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यास कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. परमेश्वर बाप वाचलेलं स्तोत्र आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाचं करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या सुंदर सकाळच्या वेळेस, या शाब्बात दिवशी तुझी उपकार स्तुती करण्यासाठी तू आम्हाला एकत्र आणलंस. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, आत्ताच आम्ही स्तोत्रात वाचलं की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. जो पुरुष परमेश्वराचं भय धरतो तो धन्य म्हणून सांगितलेला आहे. खरोखर परमेश्वरा, आम्ही तुझं भय धरावं आणि तुझ्या चांगुलपणाला ओळखून परमेश्वरा तुझ्या न्यायत्वाच्या मार्गाने आम्ही चालावं आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये जावं. परमेश्वरा, त्यासाठी तुझं वचन
तो आमच्या पावलाकरता दीप आणि मार्गावर प्रकाश असा असू दे, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. परमेश्वरा, आजची भक्ती तू विशेष करून आशीर्वादित कर. आणि तू आम्हाला पाचारण केलेलं आहे, त्या पाचारणास अनुसरून आमची सेवा आम्ही करावी, त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. आणि तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घे, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमीन. आजच्या मन्नासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे, ते दोन्हीही शास्त्रभाग नव्या करारातील योहान कृष्ण शुभवर्तमानामधून घेण्यात आलेले आहेत. पहिला शास्त्रभाग आपण पाहणार आहोत, योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 1 ते 11 वचनं आपण आज मननासाठी घेणार आहोत. उत्तम मेंढपाळ, मी तुम्हास खचित खचित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने आत न जाता दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो, तो मेंढरांचा राखणारा आहे. त्याला द्वारपाळ दार उघडतो. मेंढरं त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरास ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारितो, तो त्यास बाहेर नेतो. आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्या पुढे चालतो व मेंढरं त्याच्या मागे चालतात, कारण ती त्याची वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे जाणार नाहीत, तर त्याच्यापासून पळतील, कारण ती परक्याची वाणी ओळखीत नाहीत. हा दृष्टांत येशूने त्यास सांगितला. तरी ज्या गोष्टी तो वारंवार त्याचबरोबर बोलला, त्या काय आहेत हे ते समजले नाही. यास्तव येशूने त्यास पुन्हा म्हणाला, मी तुम्हास खचित खचित सांगतो की मी मेंढराचे दार आहे. जे माझ्यापूर्वी आले ते सर्व चोर व लुटारू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल. तो आत येईल व बाहेर जाईल आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयास या हेतूने येतो. मी आलो आहे तो त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी, म्हणून आलो आहे. मी उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढराकरिता आपला जीव देतो. जो दुसरा शास्त्रभाग निवडलेला आहे, तो नवीन करारातील योहान कृष्ण शुभवर्तमान याचा 21वा अध्याय 15, 16 आणि 17 ही 3 वचनं सुद्धा आजच्या मननासाठी घेण्यात आलेली आहेत. पेत्राबरोबर येशूचे शेवटले भाषण. ते जेवल्यानंतर येशूने शिमोन पेत्रास म्हटले, योहानाच्या पुत्रा शिमोना, यापेक्षा तू मजवर अधिक प्रीती करतो काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, आपणावर मी प्रेम करतो, हे आपणास ठाऊक आहे. त्याने त्यास म्हटले, माझ्या कोकरास चार. पुन्हा दुसऱ्याने तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझवर प्रीती करतोस काय? तो त्याला म्हणाला, होय प्रभू, मी आपणावर प्रेम करतो, हे आपणास ठाऊक आहे. त्याने त्याला म्हटले, माझ्या मेंढरास पाळ. तिसऱ्याने तो त्याला म्हणाला, योहानाच्या पुत्रा शिमोना, माझवर प्रेम करतोस काय? माझवर प्रेम करतोस काय? असे तिसऱ्याने त्याला म्हटले. तिसऱ्याने त्याला म्हटले म्हणून पेत्र दुःखी होऊन त्याला म्हणाला, प्रभू, आपणास सर्व ठाऊक आहे, मी आपणावर प्रेम करतो, हे आपण ओळखीत आहात. येशूने त्याला म्हटले, माझ्या
मेंढरा चार. देवबाप, वाचलेली वचनं आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. परमेश्वरा, आजचा जो शास्त्र भाग मन्नासाठी घेण्यात आलेला आहे, विशेष करून तो तू आशीर्वादित कर. आणि परमेश्वरा, तुझ्या मेंढरांसंगती, तुझ्या मंडळीतील सभासदांसंगती बोलत असताना परमेश्वरा, तुझ्या वचनाचं मार्गदर्शन मला कर. तुझ्या वधस्तंभाआड तू मला लपव आणि माझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द पवित्र आत्म्याच्या द्वारे असू दे. प्रत्येक शब्द होय आणि आमीन असा असू दे. आणि परमेश्वरा, या संदेशाच्या द्वारे तू अनेकांना आशीर्वादित कर, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. देवाची स्तुती असो. पुन्हा एकदा परमेश्वराच्या वचनातून परमेश्वराचा संदेश, परमेश्वराच्या मंडळीला आणि परमेश्वराच्या सभासदांना जी देण्याची परमेश्वराने मला संधी दिली, त्याबद्दल मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. गेल्या 2 आठवड्यापासून परमेश्वराने आम्हाला ज्या गोष्टीसाठी पाचारण केलेलं आहे, ते आमचं पाचारण ओळखून आम्ही परमेश्वराची सेवा करणं गरजेचं आहे. मग आम्ही परमेश्वराने जर आम्हाला मंडळीमध्ये प्रेषिताचं कार्य दिलं असेल, मंडळीमध्ये आम्हाला संदेष्ट्याचं काम दिलं असेल, मंडळीमध्ये आम्हाला पालकाची जबाबदारी दिली असेल, मंडळीमध्ये आम्हाला शिक्षकाची जबाबदारी दिली असेल, किंवा मंडळीमध्ये मंडळीची व्यवस्था पाहण्याची आणि देखरेख करण्याची जबाबदारी दिली असेल, ती जबाबदारी, ते पाचारण ओळखून आम्ही परमेश्वराच्या सेवेसाठी पुढे यायला पाहिजे. आणि म्हणून जी पालकीय सेवा आहे ही किती जबाबदारीची आहे आणि ह्याचा हिशोब परमेश्वर आमच्याकडून घेणार आहे, हे आम्हाला माहिती आहे. म्हणून पालकीय सेवा करत असताना आम्ही परमेश्वराची कशा पद्धतीने सेवा करतो हे जाणून घेण्यासाठी गेल्या 2 आठवड्यापासून मी आपणा संगती परमेश्वराच्या सेवेसाठी असलेलं पाचारण, दुसऱ्या भागात जुन्या करारामध्ये याजकी सेवा कशा पद्धतीने केली जात होती आणि नवीन करारामध्ये पालकीय सेवेबद्दल आम्ही जागृत आहोत काय, याबद्दल आज परमेश्वराच्या वचनातून परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करणार आहे. जर आम्ही पाहिलं तर इब्रिकरासपत्र याचा 5वा अध्याय आणि 4 ते 9 हे वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे की ही पदवी किंवा हा मान, याजकाचा मान किंवा पालकीय सेवेचा मान किंवा ही पदवी कोणी आपण होऊन घेत नाही, तर अहरोनाप्रमाणे देवाने ज्याला पाचारण केले आहे त्याला ती मिळते म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून जर आम्हाला परमेश्वराने पालकीय सेवेसाठी पाचारण केलेलं असेल तर परमेश्वराने आम्हाला ज्या आज्ञा दिल्या पालकीय सेवेच्या ते पाळणं गरजेचं आहे, हे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याच्यासाठी परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 1 ते 11 वचनामध्ये तो म्हणतो, मी स्वतः मेंढपाळ आहे. आणि जो मेंढपाळ की ज्या मेंढपाळामध्ये जे गुण आवश्यक आहे त्या गुणाबद्दल तो आम्हाला मार्गदर्शन प्रभू येशू ख्रिस्त करताना पाहायला मिळतं.
की मेंढपाळ कसा असावा, तो दाराने आत जाणारा असावा, मेंढरं त्याची वाणी ऐकतात, मेंढरं परक्याची मागे जाणार नाहीत, आणि तो म्हणतो मी उत्तम मेंढपाळ आहे, मी आपल्या मेंढराकरिता जीवही देतो. आणि म्हणून इब्रिकरास पत्रामध्ये सांगितलेलं आहे की हा मान आम्ही स्वतःहून घेत नाही, तर परमेश्वराने ज्याला पाचारण केलेले आहे त्याने ही याजकाची सेवा किंवा परमेश्वराच्या पाळकीय सेवेमध्ये कार्य करणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे. आणि ही मेंढपाळाची काय काय जबाबदारी आहे आणि मेंढपाळामध्ये काय गुण असावेत याबद्दल प्रभू येशू ख्रिस्त योहान कृष्ण वर्तमान याचा 10वा अध्याय 1 ते 11 किंवा 1 ते 18 वचनामध्ये स्पष्टपणे त्याने मार्गदर्शन केलेलं आहे की माझ्या मेंढराची काळजी तुम्ही कशा पद्धतीने घ्यावी. एक आदर्श अशी याजकाची किंवा पाळकाची जी सेवा आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे इथं त्याने मार्गदर्शन केलेलं आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्याच्यासाठी तो म्हणतो की ही पदवी आपण स्वतःहून कोणी घेत नाही, तर परमेश्वर अहरोनाला पाचारण केले त्याहून तो याजकाची सेवा करतो. आणि म्हणून आपण पाहतो की जो दुसरा शास्त्रभाग योहान कृष्ण वर्तमान याचा 21वा अध्याय मध्ये आम्ही पाहिलेला आहे, त्याच्यात सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं की 15, 16 आणि 17 वचनामध्ये ज्या वेळेस पुनरुत्थित ख्रिस्त तिसऱ्या वेळेस त्याच्या शिष्यांना भेटला त्यावेळेस तो आपल्या सर्वात आवडता जो शिष्य होता पेत्र होता की ज्याच्याबद्दल त्याने सांगितली होती की मी माझी मंडळी या खडकावर नेमस्त करील, त्या पेत्राला तो म्हणतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे काय. योहान कृष्ण वर्तमान याचा 21वा अध्याय आणि 15, 16 आणि 17 वचनामध्ये 3दा तो म्हणतो. हे पाचारण करण्यासाठी पेत्राला तो सांगतो, ही जबाबदारी पाळकीय सेवेची तो पेत्रावर सोपवून देत असताना तो म्हणतो तुझी माझ्यावर प्रीती आहे काय. जर आम्हाला पाळकीय सेवा करायची असेल तर प्रथम आम्हाला देवावर प्रीती करणं गरजेचं आहे, देवावर प्रेम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून योहानाचं पत्र याचा 5वा अध्याय आणि 1, 2, 3 वचनामध्ये सांगितलेलं आहे की देवावर प्रेम करणे म्हणजे त्याची आज्ञा पाळणे. जर मी परमेश्वरावर प्रीती करतो आणि परमेश्वराने मला पाळकीय सेवेसाठी पाचारण केलं तर तो इथं पेत्राला जसं म्हणतो तसं तो आम्हाला म्हणतो की तुझं माझ्यावर प्रेम आहे काय. जर असल आणि मी तुला पाळकीय सेवेसाठी पाचारण देत असल, बोलावीत असल, तुझं समर्पण करून घेत असल तर तू माझ्या मंडळीतील जे मेंढरं आहेत, जी कोकरं आहेत त्यास चार म्हणून सांगितलेलं आहे, जी मेंढरं आहे त्यास पाळ म्हणून सांगितलेलं आहे, जी मेंढरं आहेत त्यास चार म्हणून सांगितलेलं आहे. असं पेत्रावर त्याने जबाबदारी टाकलेली आम्हाला पाहायला मिळते. आणि हे पाळकीय सेवा ही किती अवघड आहे, जबाबदारीची आहे हे पेत्रला समजावं म्हणून येशू ख्रिस्त त्याला वारंवार म्हणत होता, तुझं माझ्यावर प्रेम आहे काय, तुझं माझ्यावर प्रेम आहे काय, तुझं माझ्यावर प्रेम आहे काय. जर असल तर माझ्या कोकरास चार, माझ्या मेंढरास पाळ, माझ्या मेंढरास चार. ही जबाबदारी जी महत्वाची आहे, जी पेत्राला तो समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याला त्याने पाचारण केलं होतं की तू माझ्या मेंढराची काळजी घे. म्हणून ज्या वेळेस आम्ही मेंढपाळ म्हणून पाळकीय सेवेमध्ये काम करतो तर आमची जबाबदारी काय आहे, तर आम्ही कळपाला चारलं पाहिजे, कळपाचं रक्षण केलं पाहिजे. जे निर्बल आहेत,
जे अशक्त आहेत, जे परमेश्वरावर अजून त्यांनी विश्वास ठेवलेला नाही, आपलं समर्पण केलेलं नाही, आपण आपला पश्चातापी अंतःकरणानं त्यांनी परमेश्वराचा स्वीकार केलेला नाही, अशा अशक्त आणि निर्बल मेंढरास परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे त्यांना विश्वासात बलवान करणं ही आमची जबाबदारी आहे. मग ते मेंढरू आजारी असेल, रोगग्रस्त असेल, हरवलेला असेल, जे काही झालं असेल त्याला बरं करणं, हरवलेला शोधून आणणं, घालून दिलेले बाहेर गेलेले त्यांना पुन्हा कळपात आणून परमेश्वराच्या मंडळीमध्ये योग्य त्या पद्धतीने शिक्षण देणं ही पाळकीय सेवेची कार्य आहेत. आणि ही पेत्राला तो समजून सांगत असताना तो म्हणतो, तुझं माझ्यावर प्रेम आहे काय? आहे तर माझ्या कोकरास चार, माझ्या मेंढरास पाळ, माझ्या मेंढरास चार म्हणतो. मग ही जबाबदारी जर आम्ही घेत असलो तर ह्या गोष्टी मंडळीमध्ये करणं आम्ही गरजेचं आहे. मग कोणकोणत्या गोष्टी पाळकांनी करणं गरजेचं आहे? एचकेलचं पुस्तक याचा 44वा अध्याय आणि 23 आणि 24 वचन जर आम्ही पाहिलं तर तिथं असं सांगितलेलं आहे, त्यांनी माझ्या लोकांस शिक्षण द्यावे. सर्वात मोठी जबाबदारी परमेश्वराने याजकावर, परमेश्वराच्या मेंढपाळावर, परमेश्वराचं जे पाळकीय सेवेसाठी स्वतःला पाचारण करून घेतलेलं आहे, देवा समक्ष उभं राहून त्यांनी सर्वात महत्त्वाचं काम काय केलं पाहिजे? एचकेलचं पुस्तक याचा 44वा अध्याय 23 आणि 24 वचनामध्ये तो म्हणतो की त्यांनी माझ्या लोकांस शिक्षण द्यावे. पवित्र काय व सामान्य काय, शुद्ध काय व अशुद्ध काय यांचा भेद त्यांनी माझ्या मेंढरास शिकवावा, माझ्या लोकांस शिकवावा. कोणत्या पद्धतीने आम्ही जीवन जगलं पाहिजे, कशा पद्धतीने आम्ही परमेश्वराला सामोरे गेलं पाहिजे, या गोष्टीचं शिक्षण तू त्यांना दे म्हणून सांगितलेलं आहे. 24व्या वचनामध्ये तो म्हणतो की तंटा व बखड्यांचा निवाडा करण्यास त्यांनी तयार असावे, तत्पर असावे. मंडळीमध्ये एखादा वादग्रस्त प्रश्न निर्माण झाला असेल, आपसी मतभेद निर्माण झाले असतील, काही तंटा उपस्थित झाले असेल, काही बखेडा निर्माण झाला असेल, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रामध्ये ज्या आज्ञा विधी आणि नियम परमेश्वराने लावून दिलेले आहेत, त्या आज्ञा विधी आणि नियमांच्या द्वारे या सर्व गोष्टीचं निराकरण याजकांनी करावं, पाळकांनी करावं, मेंढपाळांनी करावं. ही जबाबदारी परमेश्वराने आमच्यावर टाकलेली असताना ही काळजी आम्ही घेणं गरजेचं आहे. तिथं पुढं सांगितलेलं आहे, सर्व सणामध्ये माझे धर्मशास्त्र व नियमशास्त्र पाळावे आणि माझ्या शब्दाचे पवित्रपणे पालन करावे. असं एचकेलाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर त्याचा संदेष्टेच्या द्वारे आम्हाला मार्गदर्शन करताना पाहायला मिळतं. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही केली पाहिजे, ह्या पद्धतीने आम्ही आमचं जीवन जगलं पाहिजे. आणि परमेश्वराच्या मंडळीमध्ये जे काम, जी जबाबदारी याजकाची आहे, पाळकाची आहे, ते आम्ही पूर्ण केली पाहिजे. मंडळीला शिस्त लावली पाहिजे, कारण आमचा देव हा शिस्तीचा देव आहे. आमचा देव हा परमस्तुत्य परमेश्वर आहे आणि त्याला कोणत्याच गोष्टीमध्ये अशिस्त किंवा बेशिस्तपणा चालत नाही. म्हणून ही गोष्ट आम्ही आमच्या मंडळीतील मेंढरास शिकवली पाहिजे. परमेश्वराचे भय धरायचं त्याला आम्ही शिकवलं पाहिजे. आदरयुक्त भय. परमेश्वर भस्म करणारा अग्नी आहे म्हणून आम्ही त्याचं भय धरावं नाही, तर परमेश्वर प्रेम स्वरूप आहे, देव प्रीती आहे. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. ह्या सर्व गोष्टी आम्ही त्यांच्या मनामध्ये बिंबवून परमेश्वराचं आदरयुक्त भय आम्ही त्यांच्यामध्ये निर्माण करावं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मलाकीचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 7व्या वचनात सांगितलेलं आहे, कारण याजकाच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावे. काय सांगितलं तिथं?
कारण याजक, पाळक, मेंढपाळ यांच्या वाणीच्या ठाई ज्ञान असावे. त्यांच्या तोंडून धर्मशास्त्र ऐकण्यास लोकांनी आतुर असावे. कारण तो सर्व समर्थ सेनाधीश परमेश्वराचा निरोप्या आहे. जर परमेश्वराने मला पाचारण केलेलं आहे आणि परमेश्वराचं वचन सांगण्याची जबाबदारी माझ्यावर आहे, तर मी सर्व समर्थ परमेश्वराचा निरोप्या आहे आणि माझ्या मुखातून धर्मशास्त्रच निघायला पाहिजे. आणि ते ऐकण्यासाठी माझ्या मंडळीतील सभासद, माझ्या मंडळीतील मेंढर सदैव तत्पर असले पाहिजे. कारण माझ्या मुखातून सर्व समर्थ परमेश्वराचा संदेश, आज्ञा आणि विधी हे मी माझ्या मंडळीतील सभासदांना शिकवले पाहिजे. हे आमचं कार्य आहे, हे आमचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आमची पाळकीय सेवा कशी असावी याचा एक आदर्श नमुना योहान कृष्णवर्तमान याच्या 10व्या अध्याय आणि 1 ते 18 वचनामध्ये येशू ख्रिस्तानं दाखवून दिलेला आहे की मेंढपाळ कसा असावा, उत्तम मेंढपाळाचे कर्तव्य काय आहेत, उत्तम मेंढपाळ कशा पद्धतीने काम करतो आणि उत्तम मेंढपाळ आपल्या सभासदांसाठी काय काय कार्य करू शकतो याची संपूर्ण माहिती एक उत्तम मेंढपाळाची तिथं सांगितलेली आहे. म्हणून उत्तम पाळकाचं जे सेवा कार्य आहे ते देवाने पाचारण केलेल्याप्रमाणे सेवा कार्य करतो. योग्य त्या व्यक्तीला देव पाळकीय सेवेकरिता निवडून त्याला पाचारण करतो, अधिकार देतो, जबाबदारी सोपवतो. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला तेच म्हणत होता की माझ्या मेंढरास पाळ, माझ्या मेंढरास चार, माझ्या कोकरास चार. ही जी जबाबदारी आहे तो वारंवार त्या पेत्राला सांगत असतो. आणि म्हणून इर्मयाचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 15 वचनामध्ये इर्मया संदेष्टेच्या द्वारे जे वचन आहे ते सांगितलेलं आहे, मी तुम्हास माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन, ते तुम्हास ज्ञान व अक्कल यांनी तृप्त करतील म्हणून सांगितलेलं आहे. जे पाचारण केलेले मेंढपाळ आहे ते परमेश्वर म्हणतो मी तुम्हाला देईल आणि ते तुम्हाला ज्ञान व अक्कल यांनी तृप्त करतील, देवाच्या वचनांनी तृप्त करतील. जे वरून येणारं संपूर्ण शुद्ध आणि पवित्र ज्ञान आहे या वचन ते तुम्हाला शिकवतील म्हणून सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, उत्तम पाळक मंडळीला अधिकार वाणीने देवाचे वचन शिकवतो. कारण त्याला देवापासून अधिकार प्राप्त झालेला आहे. 1 तिमोथीचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 11 वचन सांगितलं की ह्या गोष्टी तू मंडळीतील सभासदाला आज्ञा रूपाने सांग, शिकव. ही जबाबदारी पाळकाची आहे आणि ती आम्ही पूर्ण केली पाहिजे. काय सांगितलेलं आहे? या गोष्टी तू आज्ञा रूपाने त्यांना सांग आणि शिकव म्हणून सांगितलेलं आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 39वा अध्याय, अनुवादाचं पुस्तक याचा 4था अध्याय 39 आणि 40 वचनामध्ये सांगितलेलं आहे, ध्यानात ठेव, लक्षात ठेव. काय सांगितलेलं आहे? ध्यानात ठेव की वर आकाशात व खाली पृथ्वीवर परमेश्वरच देव आहे. ही अधिकार वाणींनी आम्ही आमच्या सभासदाला, आमच्या मेंढरास आम्ही या गोष्टी शिकवल्या पाहिजे की ध्यानात ठेवा तुम्ही की वर आकाशामध्ये आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे आणि त्याची विधी आज्ञा ज्या आज मी तुला सांगत आहे त्याचं पालन करा. हे आम्ही अधिकार वाणीने सांगितलं पाहिजे आमच्या मंडळीतील सभासदाला. जी जबाबदारी माझ्यावर आहे परमेश्वराच्या सेवेसाठी, परमेश्वराने मला पाळकीय सेवेसाठी पाचारण केलं असेल तर मी माझ्या मंडळीतील सभासदांना, माझ्या मेंढरांना मी ह्या गोष्टी अधिकार वाणीने सांगितलं पाहिजे.
40व्या वचनात अनुवादाचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 4 आणि 5 वचनामध्ये तो म्हणतो की हे इस्रायला, श्रवण कर, श्रवण कर, श्रवण कर, मनन कर, चिंतन कर, त्यात तू घडून जा. काय म्हणतो तो? हे इस्रायला, तू श्रवण कर. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. दुसरा देव नाही, तोच एक सर्वसमर्थ परमेश्वर आहे. हे तू ध्यानात ठेव. तू आपला देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती कर म्हणून सांगितलेलं आहे. ही जबाबदारी, ही आज्ञा परमेश्वराने आम्हाला सांगितलेली आहे. ती मी माझ्या मंडळीतील मेंढरांना, माझ्या सभासदांना मी ती शिकवली पाहिजे की मी माझा देव परमेश्वर याजवर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रीती केली पाहिजे. तिसरी गोष्ट, उत्तम पाळक मंडळीला सहभागितेमध्ये उत्तेजन देत असतो. सहभागितेमध्ये 2 कोरिंथीकरास पत्र याचा 13वा अध्याय आणि 14 वचनामध्ये सांगितलेलं आहे, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. ही जी गोष्ट आहे हे आम्ही आमच्या सभासदांना शिकवलं पाहिजे की आम्ही ख्रिस्ताच्या संगतीमध्ये, ख्रिस्ताच्या सहभागितेमध्ये, ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये, ख्रिस्ताच्या कृपेमध्ये, ख्रिस्ताच्या दयेमध्ये आमची वाढ होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आम्हाला पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन हवं आहे. ही गोष्ट मी माझ्या सभासदांना, माझ्या मेंढरांना सांगितली पाहिजे. याच्यासाठी परमेश्वराने मला पाळकीय सेवेसाठी पाचारण केलेलं आहे. ती जबाबदारी मी पार पाडतो का? पेत्राला तो तेच म्हणतो की माझी मेंढरं चार. आणि ज्या वेळेस तो पेत्र उभा राहिला त्यावेळेस प्रेषितांच्या कृत्यांमध्ये सांगितलेलं आहे की 3000 लोकांची परमेश्वराच्या मंडळीमध्ये वाढ झाली. 5000 लोकांची मंडळीमध्ये वाढ होत गेली. आणि अशा पद्धतीने मंडळी वाढत असताना जी जबाबदारी पेत्रावर टाकली होती, प्रेषितांचे कृत्य 2 अध्याय आणि 48व्या वचनामध्ये सांगितलेले आहे, ती सर्व मंडळी 3000, 5000 आणि जेवढी परमेश्वर त्या मंडळीमध्ये भर घालत होता त्या सर्वांना तो परमेश्वराचं वचन आज्ञा रूपानं सांगताना आम्हाला पाहायला मिळतं. जो पेत्र भेकड होता तो पेत्र त्या सभास्थानात उभा राहून येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं आणि त्याच्या पुनरुत्थानाचं आणि त्याच्या स्वर्गरोहणाच्या गोष्टी आणि परत येऊन आम्हाला घेऊन जाणाऱ्या गोष्टी तो लोकांना शिकवत होता. आणि त्यामुळे मंडळीमध्ये भर पडत होती म्हणून सांगितलं. आणि ही भर पडत होती म्हणजे फक्त सर्वसाधारण लोकांची भर पडत नव्हती, तर पेत्र त्यांना परमेश्वराच्या वचनातून चारत होता म्हणून सांगितलेलं आहे. काय सांगितलं तिथं? ती प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, म्हणजे जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यावर जबाबदारी दिली होती ती तो मंडळीला आणि जी भर पडत होती त्यांच्यामध्ये त्या लोकांना तो शिक्षण शिकवत होता. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची माहिती तो देत होता. त्याचं वधस्तंभारोहण, त्याने आमच्यासाठी पापी झाला, आम्हाला खंडून घेतलं, आमची किंमत त्या वधस्तंभावर चुकती केली आणि तो मरण पावला आणि पुनरुत्थित होऊन त्याने आम्हाला दर्शन दिलेलं आहे अशी तो साक्ष त्या सभास्थानात देत असताना तो हे शिक्षण जे मंडळीमधले लोक त्याच्याकडे येत होते त्यांना देत होता म्हणून सांगितलं. भाकर मोडण्यामध्ये ही सहभागिता जी आहे, जी परमेश्वराने जे संस्कार आमच्यावर घालून दिलेला आहे, त्या मेजाभोवती आम्ही शुद्ध आणि पवित्र होऊन येणं आणि ख्रिस्ताच्या रक्ताचं आणि शरीराचं
सेवन करणं, हे जे भाकर मोडण्याचं काम होतं, हे त्याने परमेश्वराच्या वचनातून त्यांना शिकवलं होतं म्हणून सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे प्रार्थना करण्यामध्ये तत्पर होते म्हणून सांगितलेलं आहे. ही सर्व गोष्ट मी माझ्या मंडळीतील सभासदांना शिकवणं गरजेचं आहे. आणि ही जबाबदारी परमेश्वराने मला पाचारण केलेलं आहे पाळकीय सेवेसाठी. मग मी या गोष्टी माझ्या सभासदांना शिकवणं गरजेचं आहे. आणि जर मी शिकवत नाही तर मी एक उत्तम पाळक नाही, उत्तम मेंढपाळ नाही. चौथी गोष्ट सांगितलेली आहे की उत्तम पाळक किंवा उत्तम मेंढपाळ हा जो आहे तो मंडळीचे उत्तम पालन पोषण करतो. काय सांगितलेलं आहे? चौथी गोष्ट, उत्तम पाळक हा आपल्या मंडळीतल्या सभासदांची उत्तम पालन करतो, त्यांची उत्तम देखरेख करतो, निस्वार्थी सेवा करतो, कळपाला कित्ता व्हावा असे आपले उत्तम आचरण मंडळी समोर ठेवतो. एक आदर्श जीवन तो पाळक त्या मंडळी पुढं स्वतःचं ठेवतो. म्हणून उत्तम पाळक हा ह्याबद्दल सांगितलेला आहे की तो आपले भाषण, आपले वर्तन, आपली प्रीती, आपला विश्वास, आपली शुद्धता या सर्व गोष्टीत तो आपल्या मंडळीसमोर एक आदर्श कित्ता ठेवत असतो. हे उत्तम पाळकाचं लक्षण सांगितलेलं आहे. पाऊलानं तिमोथीच्या द्वारे आम्हा सर्वांना मार्गदर्शन केलेलं आहे की हा पाळक कसा असावा. ह्या गोष्टीबद्दल सांगितलेलं आहे की मंडळीवर आम्ही सत्ता गाजवावी म्हणून नाही, तर मंडळी पुढं मी एक आदर्श जीवन माझं ठेवलं पाहिजे, एक पवित्र जीवन मी लोकांपुढं ठेवलं पाहिजे. म्हणजे ज्या वेळेस मी परमेश्वराच्या वचनातून त्यांना शिकवीन त्यावेळेस त्यांनी माझ्याकडं, माझ्या चारित्र्यावर, माझ्या कोणत्याही गोष्टीवर, माझ्या विश्वासावर त्यांनी बोट ठेवता कामा नाही. म्हणून मी त्यांच्या पुढे एक आदर्श असणं गरजेचं आहे. ही चौथी गोष्ट पाळकाची आहे. आणि म्हणून पेत्र म्हणतो की पहिलं पेत्राचं पुस्तक याचा 5वा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये म्हणतो की तुम्हामधील देवाच्या कळपांचे पालन करा. काय सांगितलं? हाच पेत्र ज्याच्यावर येशू ख्रिस्तानी जबाबदारी टाकली होती, तो पेत्राचं पहिलं पत्र याचा 5वा अध्याय 2 आणि 3 वचनामध्ये म्हणतो तुम्ही तुम्हामधील देवाच्या कळपाचे पालन करा, भाग पडते. काय सांगितलेलं आहे तिथं? भाग पडते म्हणून नव्हे की मला बाबा त्याचा पगार भेटतो, त्याचा मोबदला भेटतो म्हणून भाग पडतं म्हणून आम्ही परमेश्वराची सेवा करता कामा नये, तर देवाच्या इच्छेप्रमाणे संतोषाने त्याची देखरेख करा. द्रव्यलोभाने नव्हे तर उत्सुकतेने करा. तुमच्या दिमतीला किंवा तुम्हाला मदतीला असलेल्या लोकांवर तुम्ही धनीपण करू नका, तर तुमच्या कळपाला, तुमच्या सभासदांना, तुमच्या मेंढरांना तुम्ही कित्ता असे व्हा म्हणून सांगितलेलं आहे. करायचं म्हणून करायचं नाही, तर स्वसंतोषाने आणि देवाच्या इच्छेला संतोष होईल अशा पद्धतीने आम्ही सभासदांची सेवा आणि मार्गदर्शन पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र शास्त्रातून करणं गरजेचं आहे. आणि त्या कळपाला आम्ही पाळकीय सेवेसाठी जे आवश्यक गुण आहे ते माझ्यामधून त्यांना दिसले पाहिजे. आणि जर नसल तर हे योग्य नाही आणि योग्य नाही. 5वी गोष्ट, उत्तम पाळकाची गुणलक्षणं. 2 तिमोथीचं पुस्तक याचा 4था अध्याय 2 ते 5 वचनामध्ये सांगितलेलं आहे की जर मी एक पाळक आहे
एक मेंढपाळ आहे, तर माझ्यामध्ये कोणते गुण असणं अजून आवश्यक आहे? तर तिथं सांगितलं की वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी, कोणत्याही वेळेस, ज्या वेळेस सभासद तुला बोलवतील त्यावेळेस परमेश्वराच्या वचनातून त्यांस बोध कर, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने, शिक्षणाच्या द्वारे तू त्यांचे दोष त्यांना दाखव, त्यांना वाग्दंड कर, त्यांना समजून सांग, त्यांच्यातल्या उणिवा दूर कर आणि परमेश्वराच्या विश्वासामध्ये तू त्यांची वाढ कर, बोध कर, चुकले असले तर त्यांचा निषेध कर आणि त्यांना योग्य त्या पद्धतीने मार्गदर्शन कर म्हणून सांगितलेलं आहे. वचनाची घोषणा कर, सुवेळी अवेळी तू तयार राहा म्हणून सांगितलेलं आहे. सर्व गोष्टीमध्ये सावध असणे, दुःख सोसणे आणि जी जबाबदारी सुवार्तेची माझ्यावर सोपवलेली आहे, जी सेवा मला परमेश्वराने दिलेली आहे, ती सेवा मी जबाबदारीने पूर्ण करणं गरजेचं आहे. ही माझी जबाबदारी आहे. हे माझे पाळकीय गुण माझ्यामध्ये आहे काय? मग मी माझ्या मेंढरांना कशा पद्धतीचं शिक्षण देतो? 6वी गोष्ट, मी त्यांना खोट्या शिक्षणापासून वंचित ठेवलं पाहिजे. काय सांगितलेलं आहे तिथं? तीतला पत्र याचा 1 अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये सांगितलेलं आहे. तिथं पॅरेग्राफच लिहिलेला आहे की खोटे शिक्षक. मग हे खोट्या शिक्षणापासून मी त्यांना दूर ठेवलं पाहिजे. परमेश्वराचं सत्य वचन, परमेश्वराच्या आज्ञा, परमेश्वराचे विधी मी त्यांना शिकवलं पाहिजे. मग ह्या सर्व खोट्या गोष्टी मी त्यांना सांगितल्या पाहिजे. या खऱ्या आहेत का खोट्या आहेत? या शुद्ध आहेत का अशुद्ध आहेत? हे पवित्र आहे का अपवित्र आहे? ह्या गोष्टी मी त्यांना शिकवल्या पाहिजे. परमेश्वराच्या वचनाच्या द्वारे त्यांना ह्या गोष्टीचं मार्गदर्शन करण्याची जबाबदारी परमेश्वराने एक उत्तम मेंढपाळावर टाकलेली आहे. आणि म्हणून तो म्हणतो की तीतला पत्र याचा 1 अध्याय 10 आणि 11 वचनामध्ये म्हणतो, कारण अनिवार्य व व्यर्थ बोलणारे आणि फसवणारे असे पुष्कळ लोक आहेत. पुष्कळ लोक आहेत फसवणारे. अनिवार्य पद्धतीने परमेश्वराच्या वचनाचा वेगळा अर्थ काढून त्या लोकांना ते फसवतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये सुनता झालेले आहेत. सुनता झालेले म्हणजे परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास केलेले लोक आहेत, की जे लोक त्या भागाचा विपरीत अर्थ काढून लोकांना खोटं शिक्षण देतात. ह्या गोष्टी मी त्यांना शिकवल्या पाहिजे. तिथं सांगितलेलं आहे की त्यांचे तोंड बंद केले पाहिजे. जे शिकू नये ते पोटासाठी शिकवून ते संपूर्ण घराण्याचा, संपूर्ण समाजाचा, संपूर्ण मंडळीचा नाश करतात म्हणून सांगितलेलं आहे. कशासाठी? तर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, पैसा कमवण्यासाठी, पोटासाठी, समाजात मान मिळवण्यासाठी ते खोटं शिक्षण देऊन संपूर्ण घराचं, समाजाचं, मंडळीचं नाश ते करतात. अशा खोट्या शिक्षणापासून मी माझ्या मंडळीला, माझ्या मेंढरांना परमेश्वराचं सत्यवचन सांगितलं पाहिजे. 7वी गोष्ट, उत्तम पाळक मंडळीतील चुका, अपराध झालेल्या त्यांच्या अपराधाबद्दल त्या समज देतो. जो उत्तम मेंढपाळ आहे, मंडळीमधला एखादा सभासद चुकला असेल, त्याच्याकडून एखादा अपराध झाला असेल, एखादं पाप झालं असेल, तर अशाबद्दल त्याला समज देणं
हे पालकाचं कर्तव्य आहे, ही पालकाची जबाबदारी आहे आणि ती त्याने नेटानं केली पाहिजे. स्पष्टपणे त्याला सांगितलं पाहिजे की तू अशा पद्धतीने चुकलेला आहेस. ती त्याला पत्र याचा 1 अध्यायाने 13 वचनामध्ये सांगितलं. कडकपणे त्यांच्या पदरी तू दोष घाल म्हणून सांगितलं. काय सांगितलं? कडकपणे. कोणत्याही गोष्टीला तू घाबरू नको, भिवू नको. जर तू एक आदर्श पाळक असल, एक आदर्श मेंढपाळ असल आणि मंडळी पुढं तू तुझं चारित्र्य स्वच्छ आणि पवित्र ठेवलं असल, एक आदर्श पाळक म्हणून जीवन जगत असल, तर तू त्यांच्या पदरी दोष घाल म्हणून सांगितलेलं आहे. उदाहरणच द्यायचं राहिलं तर पवित्र शास्त्रामधून अनेक उदाहरणं आम्हाला पाहायला मिळतात की ते कडकपणे, मग तो राजा असो किंवा कोणी असो, त्यांना ते समज देत होते म्हणून सांगितलेलं आहे. 1 शमूएलाचं पुस्तक याचा 15वा अध्याय जर आम्ही पाहिला तर शमूएलाच्या द्वारे परमेश्वराने शाऊलाला सांगितलं की तू जाऊन अमालेकांची निहार कत्तल कर. स्त्रिया पाहू नको, पुरुष पाहू नको, दानेले पाहू नको, कुणाचीच गय करू नको, सर्वांची निहार कत्तल करतो. परमेश्वराने शमूएलाच्या द्वारे शाऊलाला सांगितलं आणि शाऊलानं परमेश्वराचा शब्द पाळून ज्या मार्गाने परमेश्वराने त्याला सांगितलं त्या मार्गाने जाऊन त्या अमालेकाशी लढला. परमेश्वर त्याला काय म्हणतो की ज्या वेळेस तू दास्यगृहातून येत होता तर हा अमालेकी वाटेमध्ये टपून बसला होता तुझा घात करण्यासाठी. जर आम्ही कुणाचा घात करत असू, कुणाचा नाश करत असू, तर परमेश्वर त्याच्या सेवकाद्वारे आम्हाला कडक शासन केल्याशिवाय कधीच राहणार नाही. तो म्हणतो त्यांची निहार कत्तल कर, तानेले पाहू नको, स्त्री पाहू नको, पुरुष पाहू नको, सर्वांना तू मारून टाक म्हणून सांगितलेलं आहे. आणि ज्या वेळेस तो युद्ध जिंकून आला त्यावेळेस शमूएलाला तो भेटण्यासाठी आला. परमेश्वर शमूएलाला म्हणतो, 1 शमूएलाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये म्हणतो की शाऊलाला मी इस्रायलाचा राजा नेमस्त करून मला त्याचा पस्तावा आलेला आहे. काय म्हणतो? पस्तावा आलेला आहे. ज्या गोष्टी मी सांगितल्या त्या त्यांनी ऐकल्या नाही. आणि ज्यावेळी शाऊल शमूएलला भेटायला आला, शमूएल त्याला म्हणतो, शमूएलाला शाऊल म्हणतो की परमेश्वराचा शब्द मी पाळला आणि परमेश्वराने सांगितलेल्या सर्व गोष्टीचं पालन मी केलेलं आहे. त्यावेळेस शमूएल त्याला म्हणतो की जनावराचं हंबरडं आणि मेंढरांचं बेंबणं माझ्या कानी ऐकू येत राहिलेलं. हा कसला आवाज आहे? तो म्हणतो की मी परमेश्वराला यज्ञ अर्पण करण्यासाठी सर्वांची कत्तल केली, पण जे उत्तम होते त्याचा यज्ञ करण्यासाठी परमेश्वराला घेऊन आलेलो आहे. त्यावेळेस शमूएल शाऊलाला म्हणतो, 1 शमूएलाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 22व्या वचनामध्ये तो म्हणतो की तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे. तू परमेश्वराचा शब्द मोडला म्हणून त्याने तुला राजपदावरून झुगारून दिलेला आहे. या इस्रायलाच्या राजपदावरून तुला घालवून दिलेला आहे. त्यांनी कोणत्याही पद्धतीचा त्याच्यामध्ये त्याला अज्ञान पण ठेवलं नव्हतं. स्पष्टपणे त्यांनी सांगितलं की परमेश्वर असं म्हणतो. कदाचित तो म्हटला असता राजा आहे, सर्व सैन्य त्याच्याकडे आहे, इस्रायल लोक त्याच्या बाजूनी आहे. एखाद्या वेळेस जर मी त्याला ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली तर कदाचित तो मला मारून टाकल. पण परमेश्वराची आज्ञा पाळून त्याने शाऊलाला जे परमेश्वराचं वचन आहे ते स्पष्टपणे सांगितलं.
आणि इथं त्याला तो तेच म्हणतो की त्यांचे अपराध त्यांना स्पष्ट समजते. इथं तेच केलं आणि शाऊलाबद्दल सांगितलेलं आहे की त्यांनी कोणताही त्याला भेद न करता त्याच्या पापाबद्दल त्याला स्पष्ट सांगितलं. ही गोष्ट आमची आहे की आमच्या सभासद कितीही प्रतिष्ठेचा असला, कितीही मोठा असला, कितीही धनी पण त्याच्याकडे असलं, पण परमेश्वराचा जो शब्द आम्हाला आलेला आहे त्याचे पाप त्याच्या पदरी आम्ही घातलंच पाहिजे. म्हणजे तो त्या पापापासून परावृत्त होऊन परमेश्वराच्या सेवेसाठी उभा राहील. आणि म्हणून तो म्हणतो की पहिल्या तिमोथीचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये, इतरास भय पडावे म्हणून पाप करणाऱ्यास दोष लाव, निषेध कर, निक्षून सांग. ही आमची मेंढपाळाची जबाबदारी आहे, ही पाळकाची जबाबदारी आहे आणि हे आम्ही करणं गरजेचं आहे. 8वी गोष्ट, उत्तम पाळक मंडळीतील सर्व बाबतीत मूल्यमापन करतो. सर्व बाबतीत, मग ती आर्थिक बाबीत मूल्यमापन असो, आपल्या मंडळीला आपण योग्य दिशेने नेतो की नाही, परमेश्वराचं वचन आम्ही त्याला शिकवतो का नाही, या सर्व गोष्टीचं मूल्यमापन पाळक करत असतो. योहान कृष्ण वर्तमान याचा 10वा अध्याय 4व्या वचनामध्ये सांगितलं, तो आपली मेंढरं बाहेर काढल्यावर त्याच्या पुढे चालतो, मेंढरं त्याच्या मागे चालतात. तो प्रत्येक मेंढराला आपापल्या नावाने हाक मारतो, मेंढरं त्याची वाणी ऐकतात आणि त्याच्या मागे चालतात. जर मंडळीमध्ये मला परमेश्वराने पाचारण करून पाळकीय सेवेसाठी उभं केलं असेल, तर मंडळीला मी योग्य दिशेने नेतो का नाही, परमेश्वराचं वचन त्यांना सांगतो का नाही, परमेश्वराने लावून दिलेले विधी आज्ञा नियम मी त्यांना शिकवतो का नाही, त्यांनी केलेल्या चुकांबद्दल त्यांना मी दोष लावत नाही काय, त्यांना निक्षून सांगत नाही काय, ही जबाबदारी माझी आहे आणि ही मी पार पाडली पाहिजे. मंडळीतील सर्व सभासदांची मी आत्मिक वाढ परमेश्वराच्या वचनाप्रमाणे करतो काय, सर्व व्यवस्थापन व्यवस्थितरित्या होत आहे काय, याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावर आहे. कारण मंडळीची उत्तम बांधणी करणं, या सर्व गोष्टीकडे विशेष करून लक्ष देणं ही पाळकाची जबाबदारी आहे आणि ही मी पाडतो का नाही, ही आमची जबाबदारी आहे. प्रत्येक सभासदाकडे मी वैयक्तिक लक्ष देतो का, त्यांच्या अडीअडचणी, त्यांच्या कौटुंबिक समस्या, त्यांचे कौटुंबिक दुःख आणि कौटुंबिक आजार, या सर्व गोष्टीचं निराकरण करतो का, परमेश्वराला त्यांच्यासाठी मी मध्यस्थीची प्रार्थना करतो का, ही सर्व जबाबदारी माझी आहे आणि मी ही पार पाडतो का. जर नसल तर परमेश्वराने माझं पाचारण हे कोणत्या पद्धतीचं आहे हे आम्ही ओळखणं गरजेचं आहे. 9वी गोष्ट, मी मंडळीला दशमांश, दान, देणग्या याविषयी उत्तम शिक्षण देतो का व त्याचे महत्त्व समजून सांगतो का, यासाठी की प्रत्येकाने आनंदाने मनापासून देवाच्या राज्याच्या वाढीकरिता ते द्यावं, हेच शिक्षण मी त्यांना देतो काय. अनुवादाच्या पुस्तकामध्ये सांगितलं की जो देश मी तुला देण्याचं ठरवलेलं आहे त्या देशात जाऊन तू राहशील, परमेश्वर तुला सर्व गोष्टीने धनसंपन्न असं करल, त्यावेळेस तुझ्या देशातले अनाथ, विधवा, भिकारी यांची कमतरता राहणार नाही. तर ह्या समाजातील ह्या लोकांची जबाबदारी सुद्धा तू पार पाडली पाहिजे, त्यांचं पालन पोषण तू केलं पाहिजे, तुझ्या बंधूला तू मदत केली पाहिजे, तुझ्या आप्तांना तू मदत केली पाहिजे. तू कदाचित म्हणशील की योएल वर्ष पुढच्या वर्षी आलेला आहे आणि मी त्याला मदत केली आणि योएल वर्षानंतर ते मला सोडून द्यावं लागल. याची काळजी करू नको, परमेश्वर स्वर्गातून त्या सर्व गोष्टीचा पुरवठा तुला करल, पण तू त्यांना मदत करायची सोडू नको. ही गोष्ट संतोषानं देणं हे मी मंडळीला शिकवतो का नाही. जे मंडळीतून स्वार्थिक मी परमेश्वराच्या सेवेसाठी पाठवलेले आहेत त्यांची जबाबदारी
मंडळीत आलेल्या दशमांश आणि पैशाच्या द्वारे मी त्यांच्या गरजा भागून त्यांना परमेश्वराच्या सुवार्तेसाठी पाठवल्यांना मी समाधान देतो का नाही? ही जबाबदारी पालकाची आहे, ही जबाबदारी माझी आहे आणि ही मी पाळतो का? फिलिप्पियरास पत्र याचा 4 अध्याय आणि 17 वचनामध्ये तो म्हणतो, मी दानाची इच्छा धरत नाही. पाऊल तिथं असं म्हणतो, मी दानाची इच्छा धरत नाही, पण तुमचं प्रतिफळ स्वर्गात जास्त व्हावं म्हणून मी इच्छा धरतो की तुम्ही दिलं म्हणजे स्वर्गात तुम्हाला त्याचं प्रतिफळ मिळेल. आणि म्हणून मत्तेकृत शुभवर्तमान 6 अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये शुभवर्तमानात सांगितलेलं आहे की तुम्ही आपलं धन स्वर्गात साठवा, जगात साठवू नका, कारण त्याला गंज लागतं आणि ते नष्ट होतं. म्हणून मी मंडळीला कोणत्या पद्धतीचं शिक्षण देतो हे करणं गरजेचं आहे. एक उत्तम मेंढपाळ असेल तर या सर्व गोष्टी करणं माझं कर्तव्य आहे. जे पाचारण परमेश्वराने मला दिलेलं आहे ते मी पूर्ण करणं गरजेचं आहे. ही माझी जबाबदारी आहे आणि ही मी पार पाडतो का नाही हे महत्त्वाचं आहे. आणि जर मी पार पाडत असेल तर मी एक आदर्श मेंढपाळ आहे, एक उत्तम पाळक आहे, एक उत्तम मेंढपाळ आहे, जे परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्तानं योहानकृत शुभवर्तमान 10 अध्याय 1 ते 11 वचनामध्ये सांगितलेले आहे. ते सर्व गुण माझ्यामध्ये आहे काय? मी परमेश्वराच्या सेवेसाठी सुवेळी यावेळी तयार आहे काय? मी माझ्या मंडळीतील लोकांना वैयक्तिकरित्या त्यांचं कौटुंबिक अडीअडचणीकडे लक्ष देतो का? त्यांच्या समस्यांचं निराकरण करतो का? त्यांच्या ज्या काही कौटुंबिक वाद असतील, क्लेश असतील, यापासून मी त्यांना मदत करून परमेश्वराच्या वचनापासून त्यांना मार्गदर्शन करतो का? जर नसल तर मग मी उत्तम मेंढपाळ नाही, मग मी निरुपयोगी मेंढपाळ आहे. मग ह्या निरुपयोगी मेंढपाळाबद्दल पवित्र शास्त्रामध्ये काय सांगितलेलं आहे? पहिली गोष्ट, तारण न झालेले व स्वतःच्या पापामुळे मृत झालेले व स्वतः चरणारे असे जे मेंढपाळ आहेत ते निरुपयोगी मेंढपाळ आहेत म्हणून सांगितलेलं आहे. यहुदाचं पुस्तक याचा 1 अध्याय आणि 12 वचनामध्ये सांगितलेलं आहे, ते तुम्हाबरोबर जेवतात तेव्हा तुमच्या प्रीती भोजनात झाकलेले खडक असे आहेत. काय सांगितलं? झाकलेले खडक असे आहेत. ते मेंढपाळ असून जेवताना खुशालपणे आपली घाण खातात. जे काही दुष्कृत्य केलेलं आहे, जे काही वाईट गोष्टी केलेल्या आहेत, ज्या काही अपवित्र गोष्टी केलेल्या आहेत, ती घाण ते प्रभू भोजनामध्ये तुमच्या संगती प्रीती भोजनामध्ये येतात आणि त्या गोष्टीबद्दलच ते बोलतात आणि त्याच गोष्टी त्या रवण करतात, श्रवण करतात, चरतात आणि मनन करतात. म्हणून हे तुमच्यामध्ये झाकलेले खडक असे आहेत म्हणून सांगितलेले आहे. ते वाऱ्याने नेलेल्या निर्जल मेघ, हेमंत ऋतूतील फलहीन, दोनदा मेलेली समूळ उपटलेली झाडे अशी आहेत. परमेश्वर असं म्हणतो म्हणून सांगितलेलं आहे. आणि पुढे तो म्हणतो की एचकेलचं पुस्तक याचा 34 अध्याय आणि 2 वचनामध्ये तो म्हणतो, हे जे इस्रायलाचे मेंढपाळ आपण चरतात त्यास धिक्कार असो. मेंढरांना परमेश्वराच्या वचनातून चारण्याऐवजी ते मेंढरच खातात म्हणून सांगितलेलं आहे. खोट्या शिक्षणाच्या द्वारे स्वतःचं पोट भरण्यासाठी संपूर्ण कुटुंबाचा ते नाश करतात, संपूर्ण समाजाचा ते नाश करतात, संपूर्ण मंडळीचा ते नाश करतात. त्यांच्याबद्दल एचकेलचं पुस्तक याचा 34 अध्याय आणि 2 वचनामध्ये तो म्हणतो, कारण मानवपुत्रा, इस्रायलाच्या मेंढपाळाविरुद्ध तू संदेश देऊन त्यास सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, जे इस्रायलाचे मेंढपाळ आपणच होऊन चरतास त्याचा धिक्कार असो.
धिक्कार असं म्हणून सांगितलेलं आहे. 34वा अध्याय 8 आणि 9 वचनामध्ये सांगितलेलं आहे. प्रभू परमेश्वर म्हणतो, माझ्या जीविताची शपथ, कोणी मेंढपाळ नसल्यामुळे माझी मेंढरं लुटीस गेली आहे. माझी मेंढरं सर्व वन पशुस भक्ष्य झाली आहेत. माझ्या मेंढपाळास माझ्या मेंढराची शुद्धी नाही. मेंढपाळ आपणच चरतात, ते मेंढरास चारत नाही. ते इतरांना भक्ष्य झालेले आहेत. सैतानाला ते भक्ष्य झालेले आहेत. सैतानाचे कार्य त्यांच्यामध्ये चाललेलं आहे. माझ्या मेंढरांची दानादान झालेली आहे. इर्मयाचं पुस्तक दुसरं मग सांगितलेलं आहे की माझ्या कळपाची दानादान केली त्यांनी. इर्मयाचं पुस्तकाचा 23वा अध्याय आणि 1ल्या वचनात सांगितलं, जे मेंढपाळ माझ्या कुरणातल्या कळपाचा नाश करीतात व त्यास विखरवितात, पसरवितात, पांगून टाकतात, मंडळीमधून हाकलून देतात, असे जे मेंढपाळ आहेत ते हाय हाय करतील असं परमेश्वर म्हणते. ते आपली जबाबदारी पाळत नाही, ते हाय हाय करतील. तिसरे निरुपयोगी मेंढपाळ म्हणजे भ्रष्ट झालेले मेंढपाळ. इर्मयाचं पुस्तकाचा 23वा अध्याय आणि 11 वचनात सांगितलं, कारण संदेष्टे व याजक हे दोघेही भ्रष्ट आहेत. माझ्या मंदिरात देखील मला त्यांचे दुष्कर्म दिसून आले आहेत असे परमेश्वर म्हणतो. संदेष्टे व याजक भ्रष्ट झाले आहेत, कुचकामाचे झालेले आहेत. मंडळीमध्ये स्वतःची प्रतिष्ठा आणि पैसा कमवण्यासाठी त्यांनी माझ्या मंदिराची देखभाल व जे मंदिरात दुष्ट कृत्य मला त्यांचे दिसून आले आहेत. किती निरुपयोगी निरुपयोगी मेंढपाळाबद्दल परमेश्वर धर्मभ्रष्ट झालेले म्हणतो. सपन्याचं पुस्तक याचा 3रा अध्याय आणि 4थ्या वचनात सांगितले, तिचे संदेष्टे बडाईखोर, विश्वासघातकी आहेत. बडाईखोर, समाजामध्ये स्वतःची प्रतिष्ठा असावी, स्वतःला लोकांनी वाहवा करून घ्यावी, स्वतःबद्दल लोकांनी चांगलं बोलावं म्हणून ते स्वतः बडाईखोर आहेत. ते विश्वासघातकी आहेत. तिचे याजक पवित्र स्थान भ्रष्ट करीतात. त्यांनी पवित्र शास्त्राचे किंवा शास्त्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे. परमेश्वराने सांगितलं की या पवित्र शास्त्रातलं एकही वचन तू कमी करू नको किंवा त्यात भर घालू नको. पण इथं परमेश्वर सपन्याच्या द्वारे सांगतो की त्यांनी माझं पवित्र शास्त्र धर्मशास्त्रामध्ये अतिक्रमण केलेलं आहे. ते मनाचे विचार सांगतात. ते यहुद्यांच्या कहाण्या सांगून मनुष्याला परमेश्वराच्या पवित्रेपासून दूर नेऊन भ्रष्ट करतात म्हणून सांगितलेलं आहे. एचकेलचं पुस्तक याचा 22वा अध्याय आणि 26व्या वचनामध्ये सांगितले, तिचे याजक माझ्या धर्मशास्त्राचे उल्लंघन करून माझ्या पवित्र वस्तू भ्रष्ट करीतात. पवित्र व अपवित्र यांचा त्यांना काही भेद ठेवत नाहीत. शुद्ध व अशुद्ध यांचा फरक ते सभासदांना, मंडळीतील मेंढरांना शिकवत नाहीत. ते माझ्या शब्दाविषयी डोळे झाक करीतात. त्यांच्यामध्येच ते माझा अपमान करतात. पहा, निरुपयोगी मंडळीतील निरुपयोगी पाळक जर असला तर परमेश्वराच्या वचनापासून तो त्याच्या मेंढराचं रक्षण करणार नाही. चौथी गोष्ट, निरुपयोगी मेंढपाळ हा खोट्या संदेशाच्या मार्गदर्शनाने चालतात. परमेश्वराचं वचन संदेशाला जे प्राप्त होतं तो बळजबरी सांगतो की परमेश्वराचं वचन मला अशा पद्धतीने प्राप्त झालेलं आहे. खोट्या पद्धतीने ते मार्गदर्शन मेंढपाळाला करताना पाहायला मिळतं. इर्मयाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 31व्या वचनात सांगितलं की संदेश ते खोटे संदेश देतात.
संदेष्टे खोटे संदेश देतात. आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये सुद्धा पाहायला मिळतं की जेव्हा अहाब राजा युद्धाला निघाला तेव्हा तो म्हणतो की हा एक व्यक्ती जो आहे तो कधीच माझ्या पक्षाचा बोलत नाही, पण इतर सर्व त्याला म्हणत होते जा, परमेश्वराने ते लोक तुझ्या हाती दिलेले आहेत, पण हा एकटा नाही का, हा नेहमी माझ्या विरोधात बोलतो. आणि म्हणून इथं सांगितलेलं आहे की त्याचे संदेश ते खोटे संदेश देतात आणि त्याच्या धोरणाने याजक अधिकार चालवतात. मंडळीमध्ये सभासदांवर, मेंढरांवर अधिकार चालवतात. त्या खोट्या संदेशाच्याद्वारे, त्या खोट्या संदेशाच्याद्वारे जे परमेश्वराने सांगितलेलं नसतं त्या संदेशाच्या द्वारे संदेश ते खोटे संदेश देतात आणि याजक त्याप्रमाणे अधिकार चालवतात. मग आमचं कर्तव्य आहे की आम्ही पवित्र शास्त्रामधून याची पडताळणी करणं गरजेचं आहे. मग हे निरुपयोगी मेंढपाळ जे आहेत ते मंडळीत लुटारूचे काम करतात म्हणून सांगितलेलं आहे. योशेचं पुस्तक याचा 6वा अध्याय आणि 9व्या वचनात सांगितलं, मनुष्याला टपणाऱ्या लुटारूंच्या टोळीसारखे या जगाची टोळी झाली आहे. लुटारू सारखी. मला काय भेटतं का? जर मला भेटत असल, जर माझं भलं होत असल, याचा उपयोग माझ्या कुटुंबासाठी होत असल, तरच हे जे पाळक आहे, हे निरुपयोगी पाळक आहेत, ते सेवेसाठी तयार होतात. मला काही लाभ भेटतो काय? काय सांगितलेलं आहे तिथं? लुटारूंच्या टोळीसारखी या जगाची टोळी झाली आहे. ते शेकेमाच्या वाटेवर खून करतात. त्यांनी महापाप केलेलं आहे. ते लुटायचं काम करतात. कुठून मला पैसा भेटतो काय? कुठून मला कोणतं गबाळ भेटतं काय? त्याच्याद्वारे मी माझ्या कुटुंबाचं पालन पोषण करल. पण ज्या वेळेस आम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवून त्याची सेवा करतो, तो आकाश कपाटे उघडून आम्हाला आशीर्वादित केल्याशिवाय कधीच राहत नाही. आणि म्हणून आम्ही परमेश्वराची सेवा करणं गरजेचं आहे. जे निरुपयोगी मेंढपाळ आहेत, जे निरुपयोगी पाळक आहेत, ते मंडळीचा नाश करतात. यशायाचं पुस्तक याचा 56वा अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये सांगितलेलं आहे, ते सगळे ज्ञानशून्य आहेत, ते सगळे मुके कुत्रे आहेत. पहा, निरुपयोगी पाळकाबद्दल यशायाचं पुस्तक याचा 56वा अध्याय 11 आणि 12 वचनामध्ये परमेश्वराचं वचन स्पष्ट सांगतं, ते सगळे ज्ञानशून्य आहेत, ते सगळे मुके कुत्रे आहेत, ते बरळणारे, पडून राहणारे, निद्राप्रिय असे आहेत. पहा, पाळकाबद्दल इथं परमेश्वराचं वचन सांगितलेलं आहे. ते आधाशी कुत्रे आहेत, त्यांची तृप्ती कशी आहे ती त्यांना ठाऊकच नाही. ते मेंढपाळ ज्ञानशून्य आहेत. चौकडून आपला स्वार्थ साधण्यासाठी ते एकंदर आपापल्या मार्गास लागलेले आहेत. ते म्हणतात, चला या, मी द्राक्षरस घेऊन येतो, आपण मध्याने मस्त होऊ, आजच्या सारखा उद्याचाही दिवस होईल, तो पराकष्टेचा व चैनीचा होईल. चैन भाजीसाठी, आनंद लुटण्यासाठी ते परमेश्वराच्या सेवेसाठी आलेले असतात. असे निरुपयोगी मेंढपाळाबद्दल तो म्हणतो, हे आधाशी कुत्रे आहेत. आज मी परमेश्वराची सेवा करत असताना परमेश्वरासमोर आणि माझ्या मंडळीसमोर, माझ्या मंडळीतील सभासदांसमोर मी एक आदर्श जीवन माझं ठेवलेलं आहे का? योहान कृष्णवर्तमान याचा 10वा अध्याय 12 आणि 13 वचनामध्ये सांगितलेलं आहे की जे निरुपयोगी मेंढपाळ आहेत, जे मोलकरी आहेत, जे केलेल्या कामाचा मोबदला मागणारे लोक आहेत, ते
लांडगा आलेला पाहून पळून जातात आणि मेंढरावर तो लांडगा झडप घालून त्यांची दानादान करतो. तो मोलकरी आहे, तो मेंढपाळ नाही, तो याजक नाही, तो पाळक नाही, म्हणून तो पळून जातो. तो मोलकरी आहे, त्याला मेंढराची काळजी अजिबात नाही. मग ही काळजी करण्याची जबाबदारी कुणाची आहे? हा निरुपयोगी मेंढपाळ जो देवाकडून जे निरुपयोगी मेंढपाळ असतात, देवाचं शासन भयंकररित्या त्यांच्यावर येणार आहे. देवाचा न्याय त्यांच्यावर येणार आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वराची सेवा करत असताना आम्ही कोणत्या पद्धतीने परमेश्वराची सेवा करतो, कोणत्या पद्धतीने मी परमेश्वराला सामोऱ्या जातो. सातवी गोष्ट, जे निरुपयोगी मेंढपाळ आहे, देवाकडून भयानक शासन त्यांना होणार आहे. देवाचा दंड, देवाचा न्याय त्यांच्यावर येणार आहे. होशेयाचं पुस्तक याचा 5वा अध्याय आणि 1ल्या वचनात सांगितलेलं आहे, याजकांनो ऐका, हे इस्रायलाच्या घरांना कान दे, लक्ष दे, कारण तुम्हा शासन होणार. तुम्ही मिस्पा येथे पाश व ताबोरावर पसरलेले जाळे अशी झाले आहात. जकर्याचं पुस्तक याचा 11वा अध्याय आणि 17 वचनात सांगितलेलं आहे, कळपास सोडून न देणाऱ्या कवडी मोल मेंढपाळाचा धिक्कार असो. त्यांच्या बाहूवर व त्यांच्या उजव्या डोळ्यावर तलवार चालेल. त्यांचा उजवा हात सुकून जाईल आणि त्यांचा डोळा अगदी अंध होईल. जे मेंढराची दानादान करतात, जे मेंढराला हुसकावून लावतात, जे मेंढराला पळवून लावतात, त्याच्याबद्दल जकर्या 11व्या अध्यायाच्या 17व्या वचनात हे म्हणतो. आणि म्हणून एचकेलचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि 10व्या वचनात काय सांगितलेलं आहे? प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा मी मेंढपाळा विरुद्ध आहे. काय म्हणतो? मी मेंढपाळाच्या विरुद्ध आहे. त्यांच्यापासून मी आपल्या मेंढराचा हिशोब मागेल. माझा कळप चारण्याची त्यास मी बंदी करीन. त्या निरुपयोगी मेंढपाळाला स्वतः चरावयास मिळणार नाही. मी आपली मेंढरे त्यांच्या तोंडातून सोडवीन, म्हणजे यापुढे मी त्यास भक्ष्यास सापडणार नाही. माझ्या मेंढराचं भक्षण करण्यास त्यास मेंढर सापडणार नाही, कारण ती मेंढर मी त्याच्या हातून घेणार आहे. मग ही जबाबदारी माझ्यावर आहे, ही काळजी माझ्यावर आहे. त्या वधस्तंभावर त्या प्रभू येशू ख्रिस्तानं आपलं पवित्र रक्त सांडून ही मंडळी त्यांनी तयार केलेली आहे. त्या वधस्तंभावर रक्त सांडून त्यांनी आम्हाला खंडून घेतलेला आहे. आमचं किंमत त्यांनी त्या वधस्तंभावर भरलेली आहे. आणि तो म्हणतो की ही माझी मंडळी आहे, ही माझी कोकरं आहेत, ही माझी मेंढरं आहेत, यांना तू चार. आणि जर मी चारत नसल तर परमेश्वराचा दंड माझ्यावर आल्याशिवाय कधीच राहणार नाही. आणि म्हणून पौल म्हणतो की माझी धाव मी संपवलेली आहे. आता मी माझा तो नीतिमत्वाचा मुकुट मिळवण्यासाठी जात आहे. जर ही जबाबदारी पार पाडत असताना कदाचित परमेश्वराचं बोलवणं जर आम्हाला आलं आणि तो आम्हाला त्याच्या मेंढरांचा हिशोब मागणारच आहे. म्हणून 1 पेत्र याचा 5वा अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे, मग जेव्हा मुख्य मेंढपाळ प्रगट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा व न कोमजणारा हार प्राप्त होईल. जर मी परमेश्वराची सेवा केली असेल, परमेश्वराच्या मंडळीमध्ये परमेश्वराच्या लोकांना
योग्य त्या परमेश्वराच्या वचनाचं मार्गदर्शन केलं असेल, परमेश्वराने जे पाचारण मला केलेलं आहे त्या पाचारणास अनुकरून मी परमेश्वराची सेवा केली असेल, जी जबाबदारी परमेश्वराने माझ्यावर दिलेली आहे ती जर मी पार पाडली असेल, तर मग मी पावलासारखं म्हणतो की मी माझी धाव संपवलेली आहे आणि मी माझा तो नीतिमत्वाचा मुकुट घेण्यासाठी परमेश्वराकडे जात आहे. तो इथं तेच म्हणतो, 1 पेत्र याचा 5वा अध्याय 4थ्या वचनामध्ये, की तो ज्यावेळेस प्रगट होईल त्यावेळेस तो मला म्हणेल की हे शाबास व विश्वासू दासा, तू थोडक्याविषयी विश्वासू राहिलास, त्यामुळे ये आणि माझ्या बापाच्या घरामध्ये जे उत्तम असं आहे त्याचा उपभोग तू घे. न कोमाजणारा हार तू घे, नीतिमत्वाचा मुकुट तू घे, पांढरा घोडा मी तुला देतो, पांढरा घोडा मी तुला देतो, पांढरा खडा मी तुला देतो. जे आशीर्वादाचे फळ आहेत त्या सर्व फळांनी मी तुला तृप्त करतो. जर मी परमेश्वराच्या पाचारणास अनुकरून जर मी परमेश्वराची सेवा केली तर परमेश्वराचे आशीर्वाद मला कधीही प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. देव करो आणि ह्या वचनाच्या द्वारे परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करो आणि त्याच्या सेवेमध्ये ज्या गोष्टीसाठी परमेश्वराने मला पाचारण केलं आहे ती सेवा मी निस्वार्थीपणे परमेश्वराचं भय धरून परमेश्वराच्या संगतीमध्ये परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली मी ती सेवा केली पाहिजे, ते पाचारण पूर्ण केलं पाहिजे, ती जबाबदारी मी पूर्ण केली पाहिजे. देव करो आणि या वचनाच्या द्वारे आपण सर्वांस आशीर्वाद प्राप्त हो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या शेवटच्या काळामध्ये तुझी सेवा कार्य करत असताना तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या पवित्र शास्त्रामध्ये ज्या काही पाचारण आम्हाला केलेले आहेस, जी जबाबदारी तू आमच्यावर टाकलेली आहे, ज्या गोष्टीचं मार्गदर्शन पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्या पवित्र शास्त्रातून तुझ्या वचनातून तुझ्या लोकांना, तुझ्या मेंढरांना, तुझ्या सभासदांना तुझ्या वचनातून शिकवत असताना परमेश्वरा तू मला उत्तम मार्गदर्शन केलं. ते मार्गदर्शन मी त्या मेंढरांना चरण्यासाठी दिलेलं आहे. त्याचं अनुकरण त्यांनी करावं, त्या वचनाचं मनन आणि चिंतन त्यांनी करावं, ते वचनाचं श्रवण त्यांनी करावं, त्यांनी आपलं लक्ष त्या स्वर्गाकडे लावावं. तो सर्व समर्थ परमेश्वर आम्हाला सहाय्य करण्यासाठी सदैव तत्पर असतो. याची जाणीव तुझ्या वचनाच्या द्वारे आज तुझ्या लोकांना देत असताना तू मला सहाय्य केलंस आणि परमेश्वरा तुझं वचन परखडपणे सांगण्यासाठी तू मला उभं केलंस. त्याबद्दल मी तुला धन्यवाद देतो, तुझं गौरव करतो. परमेश्वरा, आमच्या पहिल्या मंडळीमध्ये सेवा कार्य करत असताना जी जबाबदारी ग्रामीण भागातील मंडळीबद्दल तू दिलेली आहे, ती सेवा करत असताना तू मला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर आणि तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घे. आमचा रास होऊ दे आणि आमच्या देवाचं गौरव होऊ दे, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. होऊ दे परमेश्वरा, तुझे येण्याचे दिवस जवळ येत असताना तुझ्या लोकांना तुझ्या वचनाचं मार्गदर्शन करत असताना तू मला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. आमच्या मंडळीमध्ये परमेश्वरा जे विभाग आहेत, सुवार्ता प्रसार विभाग आहे, संडे स्कूल विभाग आहे, पोलपीट सप्लाय कमिटी आहे, तरुण हितसंवर्धक समिती आहे, सुवार्ता प्रसारक समिती आहे. परमेश्वरा, ही जी कार्य मंडळीमध्ये समित्या ठेवल्या आहेत, याचं कार्य आमच्या मंडळीतील सभासदांना आणि ज्यांनी तुला आपलं सर्वस्व समर्पित केले आहे यांच्या द्वारे तू करून घे, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो.
आमच्या मंडळीतील वयस्कर लोकांबद्दल, वयोवृद्ध लोकांबद्दल तुझ्याकडं प्रार्थना करतो. त्यांचं जे काही दुखणं असेल ते ख्रिस्त येशूच्या नावात तू बरं कर. परमेश्वरा, ज्यांनी आम्हाला आजारासाठी प्रार्थना करण्यासाठी विनंती केलेली आहे, अशांची आम्ही आठवण ठेवतो, अशांसाठी आम्ही मध्यस्थी करतो. परमेश्वरा, तू आपला जखमी हाताचा स्पर्श त्यांना करून आरोग्यदायी जीवन दे, अशी मी तुझ्याकडे प्रार्थना करतो. तू म्हणतोस की दुखनाईतांचं दुखणं आणि अंथरूण बदलून टाकणारा मी परमेश्वर आहे. परमेश्वरा, त्या सर्वांना तू आरोग्यदायी जीवन दे, अशी मी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना करतो. आणि तुझं गौरव तू आमच्या द्वारे करून घे. आमचा धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे, तसेच तो आमचे ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.